मान झाले 7 द्वीप 7 समुद्र खारं पाणी उसाचा रस मदिरा तूप दूध दही गोड्या पाण्यानं भरलेला हे 7 समुद्र बेटाच्या कंदकाप्रमाणे आहेत. त्यापैकी त्यांच्या विस्तारामध्ये वाढलेला एक समुद्राचा कण वेगवेगळ्या 7 द्वीपांनी बाहेरून काढला आणि या प्रेमव्रतानं आपल्या अनुकूल असलेले आपले पुत्र अग्निद्र इंद्रजिनो यज्ञभाव हिरण्यरेता व्रतपुष्ट मेधातिथी आणि विध होत एकमेकांना क्रमश एकमेकांना एका द्वीपाचं राज्य बनवलं राज्य देऊन टाकलं. आणि ज्यांनी आपली जी काही कन्या होती ना तिचं नाव या ओजस्विती होतं. हिचा विवाह शुक्राचार्याशी केला आणि तिच्यापासून त्याला एक कन्या झाली. तिचं नाव शुक कन्या देवहिनीचा जन्म झाला. आणि ज्या राजा या भगवत चरणविंदाच्या धुळीच्या प्रभावाने शरीराचा ताण भूक शोक मोह माया म्हातारपण मृत्यूचा विकारांना मानसिक इंद्रियांना जिंकलं. त्यात भगवत भक्तांचा असा पुरुषार्थ दिसणं काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. कारण हे वर्ण बहिष्कर्तय पुरुषांना सुद्धा भगवंताच्या नावाचा फक्त एक वेळेस उच्चार केल्यानंतर तात्काळ संसार बंधनातून तो मुक्त होतो. अशा प्रकारे बल पराक्रमानं युक्त अशा असूनही महाराज प्रेवत एकदा देवऋषी नारदाच्या चरणांना जाऊन त्यांनी पुन्हा देववशात प्राप्त झाल्या प्रपंचामध्ये गुंतल्यानं कष्टी झाला आणि मनोमय विरक्त होऊ लागला. अरे हे फार वाईट झालं. माझ्या इंद्रियाने मला एका विद्याजनित विषय रूप अंधारा विहिरीमध्ये ढकललं आणि आता मी तत्पर पत्नीच्या हातातलं खेळणं झालो आणि माझा धिक्कार असो म्हणून त्यांनी स्वतःला दोष द्यायचं ठरवलं. आणि अशा प्रकारे तुला प्रियव्रताविषयी खालील गोष्टी या ठिकाणी प्रियव्रतावर सांगितल्या. आणि याच्याच सोयीप्रमाणे दीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाजन झालं आणि प्रत्येक दीपामध्ये वेगवेगळ्या नद्या पर्वत आणि वन इत्यादी त्यांची सीमा निश्चित करण्यात आली. शुकाचार्य सांग राजा तुला प्रेमव्रताचं या ठिकाणी चरित्र सांगण्यात आलं. तुला या ठिकाणी नाभी राजाचं चरित्र सांगतो. एक या ठिकाणी आग्र्यांचं चरित्र सांगण्यात आलं. पुढं नाभी राजाचं चरित्र सांगतो. ऐक शुकाचार्य राजा या भगवान परमात्मा जो आहे या कारण भगवान परमात्मा शुकाचार्य राजा वर्षाधिपती नाभीच्या पूर्वज ऋतूंनी प्रभूच्या चरणांना वंदन केलं आणि जेव्हा वरील स्वतःची स्तुती केली सर्व देव श्रेष्ठ या ठिकाणी श्री हरिना करुणा येऊन म्हणाले भगवान आपण सर्वजण या ठिकाणी महात्मे आहात साधू आहात आणि या साधू मध्ये असा मोठा दुर्लभ वर मागितला. मुनींनो माझ्यासारखा मीच कारण अद्वितीय आहे तरी सुद्धा या ब्राह्मणाचं वचन आणि मी अद्वितीय तरी सुद्धा ब्राह्मणाचं वचन खोटा होता कामाने. कारण ब्राह्मण कुल हे ब्राह्मणाचं मुख हे ब्रह्मदेवाचं मुख सांगितलं. कारण ब्राह्मण कुल म्हणजे माझं मुख आहे. म्हणून मी स्वतः माझ्या अंशकालीन अग्निंद नंदन नाभीच्या घरी अवतार घेईन. कारण माझ्यासारखा दुसरा या ठिकाणी कोणी नाही. शुकाचार्य राजा महाराणी मेरुदेवी ऐकत असताना तिच्या पतीला असं म्हणून भगवान अंतर्धान पावले आणि विष्णू दत्त प्रसिद्ध महर्षी यांना यज्ञ अशा प्रकारे प्रसन्न केलं. नाभीचं कल्याण करण्यासाठी भगवान महादेव मेरुदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्यासी वृद्ध मुनीचा धर्म प्रगट करण्यासाठी शुद्धमय स्वरूप या ठिकाणी त्यांनी प्रगट केलं. पुढे शुकाचार्य सांग राजा आणि वर्षभदेव आहेत ना ह्या वर्षभदेवाचं राज्य शासन सांगतो ऐक. शुकाचार्य सांगतात राजा नाभीच्या पुत्राचं शरीर जन्मापासून भगवान विष्णूच्या व्रज अंकुश इत्यादी चिन्हांनी युक्त होतं. त्याच्यामध्ये समता शांती वैराग्य ऐश्वर्य मान गुणामुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता.
आणि सर्व प्रकारची प्रजा ब्राह्मण देवता यांना प्रकर्षानं वाटू लागलं आणि सर्व या ठिकाणी पृथ्वीचं राज्य करू लागले. आणि या ठिकाणी सुंदर आणि सुडोल शरीर, विपुल कीर्ती, तेज, बल, ऐश्वर्य, पराक्रम शरीर या गुणामुळे महाराज नाभीचं नाव या ठिकाणी वर्षभ या ठिकाणी पडलं. देवराज इंद्राने एकदा काय केलं, त्याच्या राज्यामध्ये पाऊस पडला नाही आणि तेव्हा त्यांनी योगेश्वर भगवान वर्षभ देवानी इंद्राच्या मूर्खपणाचा उपहास केला आणि योग मायेच्या प्रभावाने आपलं राज्य अजानभाव खंडामध्ये भरपूर या ठिकाणी पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे उत्तम पुत्र झाल्यामुळं नाभी या ठिकाणी अत्यंत आनंदी झाला. आपली इच्छा, आपलं मनुष्य शरीर आहे आणि याच मनुष्य शरीर आनंदित झाला आणि आपल्या धारण केलेल्या पुराण पुरुषाचं लालन पालन करत त्यांच्या लीलाविलासन मंत्रमुग्ध झाले. बाळा, तुला या ठिकाणी मोठं सुख लाभल असं त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मग याच्यामध्ये ज्यांची दक्षाणा त्या संतुष्ट केलं, ब्राह्मणाने सर्व मंत्रबल म्हटले. यज्ञशाळेमध्ये यज्ञपुरुष विष्णूने दर्शन करविलं आणि नाभीसारखा ब्राह्मण भक्त सुद्धा कोण असू शकेल. भगवान वर्षभ देवाने आपला देश अजानभर खंडाला कर्मभूमी मानली. लोकसंग्रहामध्ये काही काळपर्यंत गुरुघरी वास केला आणि गुरुदेवाला येता योग्य दान दक्षिणा दिली आणि ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश केला. आणि नंतर लोकांना ग्रस्ताश्रमामध्ये शिक्षण देण्यासाठी देवराज इंद्राने दिलेल्या त्यांची कन्या तिच्याशी विवाह केला. त्या मुलीचं नाव काय होतं? तिचं नाव जयंती नावाची मुलगी होती. जयंती शिवाय या ठिकाणी विवाह केला. श्रुत स्मार्त अशा दोन्ही प्रकारच्या शास्त्रयुक्त कर्माचं आचरण करत त्या वर्षभ देवानी 100 मुलांना जन्म दिला. त्यामध्ये महायोगी भरत सर्वात श्रेष्ठ भरत होते, सर्वापेक्षा अधिक गुणवान होते आणि त्यांच्याच नावारूपावरून त्या आपल्या देशाचं नाव काय पडलं? भारत देश पडलं. अजनाभ खंडाला लोक भारतवर्ष म्हणू लागलेले. त्याहून लहान कुशाव्रत, इलाव्रत, ब्रह्माव्रत, मलय, केतू, भद्राशान, इंद्रस्पृक, विदर्भ आणि किकट हे 9 राजकुमार आणि बाकी राहिलेले 90 भावापेक्षा सर्वात श्रेष्ठ जो होता भारत, त्याचं नाव होतं भरत. त्यापेक्षा जे 9 होते पुढे कोण झाले? कवी. त्यापेक्षा लहान कवी हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविरोत्र, दुर्मिळ, चमास, करभंजन 9 राजकुमार भागवत धर्माचा प्रचार केले. किती झाले? किती झाले का? 9. हा. मग या भगवंताच्या महिन्याचं उत्तम आणि परम शांतीने परिपूर्ण अशा प्रकारे उत्तम चरित्र सांगून नारद वसुदेव संवाद प्रसंगी पुढे एकादश स्कंदामध्ये या ठिकाणी त्यांनी खूप त्यांचं वर्णन, 9 योगेश्वराचं वर्णन केलं. तेच 9 योगेश्वर म्हणजे नवनारायण. 9 नारायण पुढे झाले. मग आता ह्या जयंती याच्या पेक्षा लहान 81 पुत्र पित्याच्या आज्ञेचं पालन करत होते. अतिशय विनम्र, महान वेदज्ञानी, नेहमी यज्ञ करणारे होते, पुण्यकर्म करणारे होते आणि या ठिकाणी ते ब्राह्मण झाले. पूर्णपणे स्वतंत्र, सर्व प्रकारचा अनंत या ठिकाणी परंपरा मुक्त केलं, आनंद भवसागरातून झाले. आणि या ठिकाणी कारण त्याचप्रमाणे सर्व धर्माचं सार स्वरूप वेदाचं गुण जाणणारे होते. भगवान वर्षभ देवाच्या राज्य शासन कालामध्ये या देशातील कोणताही मनुष्य आपल्या आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार प्रेमाविषयी आणखी काय कोणती वस्तूची इच्छा करणार नाही. राज्यामध्ये सर्व आनंद होता. आणि पाता या वर्षभ देवानं आपल्या मुलांना या ठिकाणी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर वर्षभ देवानी आपला जो काही देह त्याग आहे, वर्षभ देवानी देहाचा त्याग केला. मग या ठिकाणी देह त्याग केल्यानंतर
शुकाचार्य सांगा राजा, हा जो काय भरत होता, ह्या भरताचं चरित्र तुला सांगत असताना राजा सुखदेव सांगतात, ऐक, भगवान योग रूप वायूने प्रज्वलित असलेल्या ज्ञान अग्नीमुळे ज्याची राग दिवसादी कर्माची बीज दग्ध झालीच ना, आत्मराम मुनीनं आणि आधी माग स्थिती राहून स्वतःला प्राप्त झाल्या, कष्टदायक झाल्या. आणि शुकाचार्य सांगा राजा, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे चतुर्शिकारी आपण पकडलेल्या हरणावर विश्वास ठेवित नाही ना, त्याप्रमाणे ते बुद्धिमान लोक त्या चंचल चित्तावर विश्वास ठेवत नाही. जसं अविचारी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवलेल्या पतीचा विश्वासघात करते, तद्वद जो योगी मनावर विश्वास ठेवतात त्याचं मन काम त्यांचे साथीदार क्रोधात शत्रूंना आक्रमण करण्याची संधी देऊन योग्यांना पथभ्रष्ट करतात. याच्यामध्ये काम, क्रोध, मद, लोभ, शोक, मोह, भय इत्यादी शत्रूचं क्रमबंधनाचं मूळ मनामध्ये आहे. मग ते बुद्धिवान या ठिकाणी अशा प्रकारे त्या लिंग देहाच्या अभिमानानं मुक्त भगवान वर्षभदेवाचं शरीर केवळ योग मायेच्या इच्छेमुळे अभिमानामुळे आभास झालं, यानं पांघरून घातलं आणि या पृथ्वी फिरत 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 राहिले. योगायोगाने कोकण, व्यंकाटाचल, कुटक दक्षिण कर्नाटक देशामध्ये गेले आणि तोंडाचा दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस वेड्याप्रमाणे दिगंबर अवस्थेमध्ये ते वनामध्ये फिरत होते. याच वेळी झंझावत एकमेकावर घातलेल्या वेळोप्रमाणे प्रचंड वनवा व्हावा, त्याप्रमाणे साऱ्या वनाला लेपटून वर्षभदेव भस्मंकार केला. ज्यावेळी या कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी झाली, त्यावेळी कोकण, व्यंकाटती आणि कुटक देशाचा मंदमती राजा वृत्तांत ऐकून आचरण शोक करेल आणि पूर्वक्रमानुसार भय लाभता सुधर्म त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित नास्तिकपणा कुमार्गाचा प्रचार करेल. आणि अहो या पंडित अशा प्रकारे सर्व वेद, लोक, देवता, ब्राह्मण, गायीचं परमगुरु भगवान वर्षभदेवाचं विशुद्ध चरित्र मी तुला ऐकलं आणि माणसाचं सर्व पाप नाहीस करणार चरित्र. पुढं शुकाचार्य सांग राजा, तुला भरताचं चरित्र सांगतो, ऐक. महाराज भरत मोठे भगवत भक्त होते. वर्षभदेवाने या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आपल्यावर संकल्पनेनुसार त्यांची नियुक्ती केली आणि त्यांच्याच आज्ञेमध्ये राहून भरतानी विश्वा रूपाची कन्या पंचदिन्येचा शिवा केला. आणि जसं तामस अहंकारापासून शब्दातीत 5 भूत तन्मात्रा उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे पंचजन्येपासून त्यांनी सुमती, राष्ट्रभूत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू नावाचे 5 पुत्र झाले. तंतोतंत त्याच्यासारखे होते आणि म्हणून या देशाचं अगोदर नाव होतं अजान भवर्ष. अजान भवर्ष होतं आणि याच देशाला भरताच्या वेळेपासून लोक भारतवर्ष या ठिकाणी म्हणू लागले आले. महाराज भरत हे बहुसुत होते. आपल्या पूर्वजाप्रमाणे स्वधर्माने वागून आपल्याला कर्तव्य तत्पर असणाऱ्या प्रजेचं त्यांनी अंत्यत्य प्रेमाने पालन आणि त्यांना अर्धवय्य, उदाता, ब्रह्मा या 4 ऋतुतत्वांच्या द्वारा केलं जाणं प्रकृती, विकृती आणि दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशु, सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ कृतरूप भगवंताचं पूजन केलं. अशा प्रकारे अंग क्रियाचं भिन्न भिन्न यज्ञाच्या अनुष्ठानाच्या वेळी अगोदर जेव्हा जेव्हा या ऊर्ध्ववायू आहुती देण्यासाठी हवे हातात घेतात, तेव्हा यजमान भरत यज्ञ कर्मानं होणारा पुण्यकाल फळाला यज्ञ पुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करायचे
आणि परब्रह्म स्वरूपामध्ये सर्व देवांचं पंथाच्या अर्थ स्वरूप देवतांची जर निरंतर असल्याने करता भगवान अशा तऱ्हेनं यज्ञाचं आवाहन करायचे। अशा प्रकारे 1 कोटी वर्षांनी राज्य भोगाचं प्रारब्ध क्षीण झालं आणि आपण भोगलेली वंश परंपरा संपत्ती सर्व या ठिकाणी वाटून दिली। नंतर आपल्या सर्व संपत्ती राजमालातून निघून भरत हे पुलह आश्रमामध्ये हरिहर क्षेत्रामध्ये निघून गेले। पुलह आश्रमामध्ये राहणाऱ्या भक्तावर भगवंताचं फार प्रेम होतं, त्यांना आजी इष्ट स्वरूपामध्ये ते भेटतात। खाली वर आणि दोन्ही बाजून नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी चक्र नदी, त्या नदीचं नाव होतं गंडकी नावाची नदी। आणि तिथले ऋषी आश्रम सर्व बाजूने या ठिकाणी पवित्र करत होते। या पुलस्त आश्रमाच्या उपवनात एकांत एकट्याने राहून ते एक प्रकारची पानं फुलं या ठिकाणी घ्यायचे, रोज भगवंताचं चिंतन करायचं आणि चिंतन करत 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 भरत एक दिवस सकाळी उठतात, स्नान करण्यासाठी गंडकी नावाच्या नदीवर जातात आणि गंडकी नावाच्या नदीवर गेल्यानंतर त्यांनी सूर्याला अग्नी देतात आणि अग्नी देतात असताना त्याच वनामध्ये एक हरिण, गर्भवती हरिण होती आणि हरिण असताना एका सिंहाने डरकाळी फोडली। त्या हरणीला भीती वाटली आणि त्या भीतीनं हरिण धावते धावत 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 गंडकी नदीच्या तीरावरून ह्या पलीकडून त्या पलीकडे जाण्यासाठी उडी धाव घेते, परंतु तिचा गर्भपात होतो आणि तोच गर्भ गंडकी नावाच्या नदीवर वाहत 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 येतो आणि ह्या भरताच्या हातामध्ये येतो। काय सुंदर बालक आहे, काय सुंदर पाडस आहे। या भरतानं विचार केला, मग आपल्यामध्ये वस्त्र होतं, त्या वस्त्रामध्ये त्या पाळसाला गुंडाळलं, लालन पाशन पोषण करू लागला आणि करत 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 असताना एक दिवस असा उजाडला महाराज, जसं भगवंताचं चिंतन करत होता ते चिंतनामध्ये विस्मरण झालं। विस्मरण झाल्यानंतर काही आठवत नाही, रोज उठायचं, भगवंतासाठी पुष्प आणायचे, फळं आणायचे, ते विसरला। आता त्याच्या योगी सकाळी उठायचं, स्नान करायचं, आपल्या पाळसाला काय खायला लागतंय, शेतामध्ये त्या वनामध्ये जायचं, हिरवीगार हराळ तोडायची, पाळसाला द्यायची आणि पाहता 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 एक दिवस त्या हरणानं पाहिलं, हरण पाळसाचं रूपांतर हरणामध्ये झालं आणि त्याने विचार केला, अरे मी याच्यापाशी का राहतोय, माझे भाऊ बंधकी सर्व नातलं तिकडे, तर इथं काय आनंद आहे, आनंद नाही हे महाराज। मग त्याने असा विचार केला, एक दिवस हरण निघून गेलं, हरण निघून गेला। भरताना सांगितलं, हरण 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 म्हणता पाहता पाहता या भरताचा अंतकाळ जवळ आला। अंतकाळी विठू आमाशी पावला, किंवा त्या ठिकाणी अंतकाळी वेळी राम नाही आला आणि प्राण वाया गेला। तुका म्हणे तुकोबा सुद्धा सांगतात, अंतकाळाच्या वेळी भगवंताचं नाम यायला पाहिजे, परंतु याचं नाम या ठिकाणी मुखामध्ये आलं नाही आणि या भरतानं या ठिकाणी हरण 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 म्हणून आपला या ठिकाणी प्राण सोडला। पुढचा जन्म या भरताला कशाचा घ्यावा लागला, हरणाचा घ्यावा लागला। कशामुळे घ्यावा लागला, जड भरत राजा आणि पुढं पाहिलं महाराज, पुढचा जन्म हरणाचा पत्ताला। भरत या ठिकाणी खूप ज्ञानी होते आणि त्यांनी विचार केला, हरणाचा जन्म प्राप्त झाला, त्या हरणाच्या जन्मामध्ये सर्व दुःख आहे, पाणी मिळत नाही, खायला भेटत नाही, सर्वांचं भीती या आणि पाता 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 त्या हरणाच्या जन्मातून या ठिकाणी एक दिवस पारधी येतो आणि पारधी आल्यानंतर त्यांनी त्या हरणाचा वध होतो। कारण जड भरत कशामुळे गेलते, जड भरत राजा
जड भरत राजा रणी गर्भे राहिला, जड भरत राजा रणी गर्भे राहिला, जड भरत राजा हानी गर्भा गेला, घालतो घातला वासनेचा, घालतो घातला वासनेचा, जड भरत राजा रणी गर्भे गेला, जड भरत राजा हानी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने. अशा प्रकारे शुकाचार्य सांगा राजा या जड भरताच्या शरीर सोडलं, दुसरं शरीर हरणाचं पत्करावं लागलं. त्या हरणाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे दुःख होते. पाहता पाहता भगवत भक्त भरत होते. त्यांनी आता पुढचा विचार केला, पुढचा जन्म जर प्राप्त झाला तर कोणालाच बोलायचं नाही. एक दिवस आणि एक दिवस काय झालं, एक व्याधी आला. त्या व्याध्यानं बाण सोडला आणि बाण सोडल्याबरोबर हरणाचा वध झाला. हरणानं आपलं शरीर सोडलं. पुढचा जन्म त्याला एका ब्राह्मण कुळामध्ये प्राप्त झाला. आणि ज्यावेळेस आई वडील असतात, आई वडिलांनी मोठं या ठिकाणी मोजबंधन केलं, नामकरण केलं. आणि नामकरण केल्यानंतर पुढे याला त्यांचं नाव या ठिकाणी भरत ठेवण्यात आलं महाराज. आणि भरताचं या ठिकाणी वृषभ देवाचा त्याग केला, भरताचं चैत्र सांगितलं आलं. आणि भरतानं या ठिकाणी पुढं ब्राह्मण कुळामध्ये या ठिकाणी जन्म, भरताच्या मृग योनीतून या ठिकाणी मृग योनीतून सुटका. पुन्हा सुखाचार्य सांग राजा श्याम दाम स्वाध्याय वेदाध्याय दान संतोष सनशीलता विनय विद्या मत्सल न करणे आत्मज्ञान आनंद अशा सर्व गोष्टी या ठिकाणी. अंगिरस गोत्रामध्ये एक ब्राह्मण होता. तो ज्येष्ठ या ठिकाणी औदार्य, ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्या मध्ये विद्या, शील, आचार, रूप, औदार्य गुणयुक्त 9 पुत्र झाले. आणि कनिष्ठ पुत्र पत्नीपासून 1 पुत्र 1 कन्या असे जुळे झाले. आणि त्यापैकी त्या दोघांपैकी जो पुत्र होता तो परम भागवत होता. आणि एक राजश्री शिरोमणी भरत होता. तो भरत कोण होता, या भरताचा मर्ग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये ब्राह्मण झाला असं सांगतात. मग भगवंताच्या कृपेनं या जन्मामध्ये आपल्या पूर्वीच्या जन्म परंपरा त्यांचं स्मरण राहिल्यामुळं स्वसंगतीनं आपला पुन्हा अदपात होईल या भीतीनं त्यांनी या नातलगाची संगत सोडली. आणि सर्वांना स्मरण गुणकीर्तन कर्मबंधन तोडून टाकली. आणि भगवंताच्या चरणयुगलाचं हृदयामध्ये ध्यान केलं. आणि वेडा, मूर्ख, आंधळा असा वागायचा. महाराज पाहता पाहता एक दिवस वडिलांनी सांगायचं सर्व मुलांना समान शिकवायचं. आई वडील भेद कधीही करत नाहीत. आणि मग एक वेळेस पाहिलं, अरे भरता ब्राह्मणाचे कर्म संध्या विधी स्नान, आपल्या ब्राह्मणाचं कर्म कोणतं असतंय हे कर्म केलं पाहिजे. आणि पाहता 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 काही ऐकत नाही. आणि त्याच्या आई वडिलांची अंत्ययात्रा संपवली. आई वडील निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर एक दिवस भाऊ भाऊजाईचे लग्न झाले. सर्व या ठिकाणी लग्न झाले. आणि सर्व ग्रस्त आश्रमामध्ये हे आंधळा वेडा
पहिला काय ऐकत नव्हते. त्यांनी पाहिलं हा भाऊजी अहो जड भरत अशी होते. तर जेवायला जर बसलं तर सर्व या ठिकाणी अन्नाचा स्वाकार करते. अपानाय स्वाहा समानाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. जेवण झालं सगळा स्वयंपाक सगळं संपित होते. अहो पाता पाता भाऊजाईने सांगितलं भाऊजी पाणी संपलंय पाणी घेऊन या. भाऊजीनं घागरमध्ये टाकायची आणि भरताना नाही म्हणायचं कोणतीच गोष्ट नाही म्हणायची नाही. करत 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 अहो बोला भाऊजी पाणी बस झालं. भाऊजीने घागर खाली ठेवायची काहीच बोलायचंच नाही. या जन्मामध्ये भरताच्या जन्मामध्ये आपण बोललो म्हणून आपल्याला हरणाचा जन्म पत्करावा लागला. म्हणून आता कोणालाच बोलायचं नाही. पाता 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 भाऊजाईने सांगितलं तुम्ही घरच्या कामाचे नाहीत. हो पाहना काय तुमचं शरीर झालं काडीमुडी सारखं शरीर झालं. पाहत्या तुमच्या भावाचं शरीर कसं नुसतं खायचं प्यायचं हिंडायचं. मग त्यांच्या माग पाठीमाग काम सांगितलं भाऊजी. भावानं सांगितलं दादा आता इथं राहू नका तुम्ही शेतामध्ये जा. शेतामध्ये अशी ज्वारी आलेली महाराज त्या ज्वारीचं राखण करा. भरताला कोणतंही काम सांगितलं तर भरताना नाही म्हणायचं नाही. एकच उद्देश घेतला होता. शेतामध्ये जातात दोघं भाऊ आणि त्या आपल्या दादाला एक मळा करून द्याला. पहिले मळे होते त्या मळ्यावर काय करायचं गोपण ठेवायची शिडी लावायची आणि बसायचं. पक्षी आले की त्यांना पक्षाला हाकारायचं. सर्व व्यवस्था केली भरताची आणि बुद्धी खूप जड होती आणि म्हणून लोक त्यांना काय म्हणू लागले जड भरत म्हणू लागले. बुद्धी जड असल्यामुळं त्याला जड भरत असं म्हणू लागले. आणि पाहता पाहता एक दिवस शेतामध्ये गेले. अशी खूप ज्वारी होती 50 एकर ज्वारी होती आणि सर्व ज्वारीच्या बाजूला त्या दांडाच्या बाजूला काट्या लावल्या होत्या आणि काय ज्वारी होड्यामध्ये आलती. आपल्याला काय सांगितलंय भाऊन शेताचं राखण करायचं. पण भरतानं पाहिलं आपल्याला एकच सांगितलं आपल्या भाऊजाईनं भावानं शेताचं राखण करायचं. आणि पक्षी असे किलबिलाट किलबिलाट करू लागले. पक्ष्यांना सांगितलं या ना. पक्षी सांगतात अरे आलो असतो पण ती गोपन आहे. त्या भरतानं गोपन टाकून दिली फेकून दिली. आणि ते गाई जनावर जे होते गाई वाळलं गवत खात होत्या. तुम्ही या ना. त्यांनी सांगितलं ह्या काट्या आहेत ना आडव्या. पाता पाता भरताना सर्व काट्या काढल्या. एकच सांगितलं पशु पक्ष्यांना सांगितलं फक्त त्या कंसातले दाणे तुम्ही खायचे. आणि पशु पक्ष्यांना सांगण्यात आलं आणि गायींना सांगितलं फक्त तुम्ही चिपाट खायचे. पाता पाता 8 दिवसामध्ये सर्व शेत जेवायचं जे होतं सगळं साफ झालं महाराज. ह्या महाराजाला रोज जेवाय नव्हतं महाराज. 8 दिवसाला जेवाय 10 दिवसाला जेवाय एकदाच जेवायचं. सगळा स्वयंपाक पार करायचा भक्तांना. भाऊजाईने सांगितलं अहो ऐकलं का. म्हणजे काय बोल. भाऊजी 8 दिवस झाले आज शेताचं राखण करतात. त्यांना जेवण्यासाठी काही डब्बा घेब्बा असे टोपले मोठमोठाले भरले आणि येतात. तो भाऊ पाहिलं भावानं पाहिलं अरे शेत कुठे आहे आपलं. शेतच दिसत नाही. शेत नव्हतं का. शेत होतं पण शेतामधलं पीक नव्हतं त्या ठिकाणी. पाहिलं अरे दादा तुला काय सांगितलं होतं शेताचं राखण करायला तू काय केलंस. भरत म्हणतो माझ्याकडून काही चुकलं का. आपल्या शेतातला अर्धा पाटा तिकडे गेला का अलीकडे आला कमी जास्त काय झालं का. भावाला राग येतो. भावानं हकालून दिलं शेतातून जाय म्हणजे तू इथे राहू नको. भरत आमचे या ठिकाणी जर भरत राजा गावाच्या बाहेर हकालून दिलं. आई वडील गेले भावानं हकलून गेलं. कोण एकलाच राहिला. भगवत भक्त असताना आमचे भरत
चालत 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 एका वनामध्ये आले आणि वनामध्ये आल्यानंतर एका डाकून एका भद्रकाली देवीला सरदारानं पुत्र कामण्याच्या योगानं मला पुत्र जर प्राप्त झाला तर या भद्रकालीला मी तुला मनुष्याचा बळी देणार असा नवस केला होता. आणि योगानं त्या राजाला पुत्र प्राप्त झाली. 1 महिना झालं, 2 महिने झाले, 6 महिने झाले. आता आपण नवस केलेला आता हे नवस फेडावं लागल. पहा कोणीकडे बी जायचा, बाहेर गावाला जायचा, अहो तुमच्या गावात कोणी जर असं नरबळी द्यायचा, मी तुमचा जीव घेणार आणि तुमचा जीव घेतल्यानंतर तुम्हाला त्या मोबदल्यामध्ये काहीतरी देईन का कोणी जीव? कोणी जीव द्यायना. मग ते जडभरत राजा चालत चालत राजाने सांगितलं, त्या डाकून सांगितलं, पहा कोणी भेटतंय का? हे महाराज आले. आल्याबरोबर त्यांना साष्टांग नमस्कार घालतात. महाराज कुठून आलात? भरत म्हणतात माहिती नाही. कुठं जायचंय? माहिती नाही. काय करायचंय? माहिती नाही. माहिती आपल्याला? आपण कुठून आलो? आपल्याला पुढे जायचंय कुठं? काय माहिती का? माहिती नाही. काय करायलो? काही माहिती नाही. जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तद्वद म्हटले आमच्या राजानं न बळी या ठिकाणी दिलेला आहे, भद्रकाली देवीला नवस केलाय आणि त्यांचं काम आहे असं म्हटल्यानंतर काम करताल का? जड भरत राजानं मान डवलवली. चला ठीक आहे. आणि अगदी आनंदीमय आनंद आहे त्या राजामध्ये. आज भद्रकाली देवीचा नवस फेडायचा आहे म्हणून सर्व प्रकारचे 5ही गावामध्ये सर्व राज्यामध्ये दौंडी दिली, सर्वांना आमंत्रण दिलं, सर्वांना नगर भोजनाचा कार्यक्रम सुंदर प्रकारचा स्वयंपाक केला. जडभरत राजाला स्नान घालण्यात आलं, सुंदर वस्त्र या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आणि एकदा भोजन करू द्या म्हटले आणि भोजनाला बसले. भरत तर महाराज सगळा स्वयंपाक संपवला. अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. लोक म्हणले भूत का काय आले बाबा? सगळा स्वयंपाक त्याने गडप केला. राजा म्हणला स्वयंपाक दुसरा करू पण गवसाला आहे ना. चला ठीक आहे म्हणजे वाजत गाणे मंगलवाद्य वाजू लागले. सर्वांना आनंदी आनंद आहे. आणि भद्रकालीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर छोटंस मंदिर होतं आणि त्या दरवाजातून एकच व्यक्ती मंदिरामध्ये जात होती. पूर्वीपासून असं ठरवलं ह्या कलियुगामध्ये आल्यानंतर भगवंतापुढे कोणीही मनुष्य वाकणार नाही. वाकत आहे का आता? त्याच्यामुळे मंदिराचे दरवाजे लहान केलते. भावी जावा भगवंताला असं वाकवून गेलं पाहिजे, वाकावं लागतं भगवंतापुढे. आता वाकत नाही म्हणून प्रत्येक मंदिराचे दरवाजे लहान आहेत. नरसिंहपूरचं मंदिर पाहिलं का? कसं मंदिर? लहान मंदिर आहे. कोणत्याही मंदिराचे लहान दरवाज्यात मनुष्य वाकून गेला पाहिजे आणि एकच मनुष्य त्या ठिकाणी जाऊ शकतो. मग भरताला आधी ढकलण्यात आलं मधात. दुसऱ्यांदा राजे गेले. राजे गेल्यानंतर मेनातील तलवार काढली. त्या देवीला म्हणे, देवी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. ए देवी महादेवी, आज तुझी नवस या ठिकाणी फेडण्याला परिपूर्ण होणार आहे. आज नर बळी द्यायचा आहे. त्या भक्ताला पाहिलं आणि देवीला राग आला. देवी म्हणती, मान भगवत भक्त आहे, त्या भगवत भक्ताची हत्या करतो काय तू? राग आला देवीला. कटकट कटकट स्वरूप धारण केलं. देवी प्रगट झाली आणि प्रगट झाल्याबरोबर हातातली तलवार काढली आणि त्या डाकूचा वध केला त्या सरदाराचा देवीनं. आणि बाहेरची प्रजामध्ये होते महाराज. आणखी राजे बाहेर काय येत नाहीत, बाहेर काय येत नाहीत. त्याच नालीतून रक्तात सराव या ठिकाणी होऊ लागला. त्या मोलीतून पाहिलं तर राजा या ठिकाणी उभा. राजाचा वध झाला आणि वध झाल्यानंतर हे भरत उभा टाकले. लोकांना बाहेर काढलं, अंगावरचे वस्त्र काढले, दिगंबर अवस्थेमध्ये जडभरताला केलं. महाराज जडभरत या ठिकाणी हकालून दिलं. कोणी शेण मारतंय, कोणी माती टाकली, कोणी चक्कर टाकला, घाण टाकली अंगावर, परंतु त्या भरताला काही उपयोग नव्हता. भक्त कसे होते? भक्त या ठिकाणी असा भक्त होता तो. भक्त ऐसे जाना जे देई उदास.
आज त्यांच्या मनामध्ये आशा होती, ती सर्व आशा निघून गेली होती. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात, भक्त कसा असतो? भक्त ऐसे जनाज देही उदास गेली आशा पास निवारोनी, गेली आशा पास निवारोनी. भक्त ऐसे जनाज देही उदास गेली आशा पास निवारोनी. भक्त ऐसे जनाज देही उदास गेली आशा पास निवारोनी, गेली आशा पास निवारोनी. भक्त ऐसे जनाज देही उदास गेली आशा पास निवारोनी, गेली आशा पास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे काहीच सापडे पडोनेदी, काहीच सापडे पडोनेदी. निर्वाणी गोविंद ऐसे मागे पुढे काहीच सापडे पडोनेदी, काहीच सापडे पडोनेदी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. गोपाल कृष्ण भगवान की जय, योगाचार्य महाराज की जय. अशा प्रकारे जडभरत राजाला निघून गेला. आणि चालत असताना या भक्त असतो, या भक्ताला खूप दुःख झालं. मग जडभरत राजा चालत 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 वनामध्ये असतात. आणि त्या ठिकाणी रवगुण नावाचा राजा आपल्या गुरुकडे या ठिकाणी कपिल देवाचं दर्शन घेण्यासाठी निघतो. त्यावेळेस राजे महाराजे होते, त्यांना पालख्या होत्या बसायला. राजांना पालखीत बसवायचं आणि पालखीत बसवल्यानंतर 4 भोई असायचे. 4 भोयानं खांद्यावर पालखी घ्यायची आणि चालायचं. चालत चालत असताना एक भोई थकला, महाराज माझ्याच्यानं चालणं होत नाही, आता भूक लागली, कवर कथा करायची. असंच का? मग चालणंच होत नाही. पालखी ठेकली. पा म्हणजे कोणी सापडत असेल तर दिगंबर अवस्थेमध्ये भरत येतात. त्यांनी नमस्कार घातला, साष्टांग नमस्कार. महाराज कुठून आलात माहित नाही, कुठं जायचंय माहित नाही, आमचं काम का करताल का हो? त्या जडभरताला या ठिकाणी सांगण्यात आलं, पालखीचा एक भोई कमी पडला, तब्येत बिघडली आणि पालखी व्हायची. ठीक आहे. काही ठिकाणी जडभरत राजाला कोणी कोण झुपायचं माग